संशोधन आणि नवोन्मेष क्षेत्रातल्या गुंतवणुकीवर या अर्थसंकल्पात प्राधान्य दिलं आहे। संशोधन, विकास आणि नवोन्मेषाला खासगी क्षेत्राकडून गती मिळावी अशा उद्देशाने जुलैच्या अर्थसंकल्पात मांडलेल्या तरतुदींसाठी 20,000 कोटींच्या निधीची आज घोषणा करण्यात आली। भविष्यातल्या स्टार्टअप उद्योगांच्या वेगवान विकासासाठी डीप टेक निधींचा कोष प्रस्तावित आहे। IIT आणि IASC संस्थांमध्ये तंत्रज्ञानात संशोधन करणाऱ्यांसाठी PM संशोधन फेलोशिप योजनेअंतर्गत येत्या 5 वर्षात 10,000 फेलोशिप देण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली। भविष्यातल्या अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी तसंच खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रांद्वारे पिकांच्या संवर्धनासाठी होणाऱ्या प्रयत्नांना बळ देण्याकरता दुसऱ्या जनुक बँकेची स्थापना करण्याची घोषणाही त्यांनी केली। राष्ट्रीय भू अवकाशिक अभियान घोषित करण्यात आलं असून त्यामध्ये जमिनींसंबंधीच्या नोंदींचं आधुनिकीकरण, नगर नियोजन आणि पायाभूत सुविधांची संरचना यांचा समावेश आहे। ज्ञान भारतम अभियानाचीही घोषणा वित्तमंत्र्यांनी केली असून यामध्ये देशातल्या संग्रहालय, ग्रंथालय आणि खासगी संग्राहक यांच्याकडच्या 1 कोटींहून जास्त प्राचीन हस्तलिखितांचं सर्वेक्षण, दस्तावेजीकरण आणि संवर्धन केलं जाणार आहे। ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी भारतीय ज्ञान व्यवस्थांच्या राष्ट्रीय डिजिटल कोशाची स्थापना करण्याची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे।